इंडिया सरकारचा आज शपथविधी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ। मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 30 जणांच्या समावेशाची शक्यता। राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान नाहीच। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा भ्रमनिरास। राष्ट्रवादी कॅबिनेट किंवा स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्रिपदासाठी आडून बसल्याचा फडणवीसांचा दावा। पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला मंत्रिपद देण्याचं फडणवीसांचं आश्वासन। भाजप खासदार पियुष गोयल यांना केंद्रात अर्थमंत्रीपदाची जबाबदारी। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। केंद्रात मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील 6 नेत्यांचा समावेश। पियुष गोयल, नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवलेंची केंद्रात मंत्रिपदासाठी वर्णी। कोकण मराठवाडा मंत्रिपदापासून वंचित राहण्याची शक्यता। राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाहीच। मोदी शेवटी कुबड्यांवर आले। एनडीएच्या नावाच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची मोदींवर वेळ आली। सामनातून मोदींवर हल्लाबोल। मनोहर नाईकांचे दोन्ही पुत्र विधानसभेत आमने सामने। नाईकांचे सुपुत्र ययाती नाईक हे विधानसभा लढणार। राष्ट्रवादी एसपी पक्षाकडून निवडणूक लढणार। सोन्याच्या दरात मोठी घसरण। सोनं प्रतितोळा 1400 रुपयांनी स्वस्त। सोनं 71,500 रुपयांवर। मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार। जिरीबाम जिल्ह्यात 2 संशयित अतिरेक्यांनी 2 पोलीस चौक्यांसह 70 घरं जाळली। आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण। मात्र राज ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार नाही। भाजपमध्ये आल्यामुळे अशोक चव्हाणांचं नुकसान झालं। अशोक चव्हाणांमुळे नांदेडमध्ये भाजपचा पराभव नाही। माजी मंत्री सूर्यकांत पाटलांचं मोठं वक्तव्य। मनसेची 13 जूनला रंगशारदा बांद्रे इथं बैठक। मनसे नेते सरचिटणीस मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठात 1.46 कोटींचा अपहार। अपहार प्रकरणी 4 लिपिकांना अटक। लिपिकांमध्ये एका महिला लिपिकाचाही समावेश। पैठणमध्ये मुसळधार पाऊस। उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला। अकोल्यात आरपीआय गटातर्फे जल्लोष। आठवलेंची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्याने आनंद। फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा। अयोध्येत महाराष्ट्र सदनाचा मार्ग मोकळा। शरयू नदीजवळ 2 एकर जागेला मंजुरी। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती। शिवसेना युबीटी पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुखांची उद्या सेना भवनला बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन। मंगळवारी संपर्क प्रमुखांची होणार बैठक। हवामान बदलामुळे मान्सून 2 दिवस आधीच दाखल। मुंबईमध्ये 10 आणि 11 जूनला येलो अलर्ट जारी। हवामान खात्याचे अधिकारी सुषमा नायर यांची माहिती। निवडणूक आयोगाकडून मतदान वेळेत 3 तासांची वाढ। शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतदान वेळेत वाढ। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी होणार मतदान। मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली। एकाच वेळी विमानाची लँडिंग आणि टेक ऑफ। एकाच रनवेवर आले 2 विमानं। कल्याणमध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतूक। दोन्ही ट्रकमध्ये आढळली 40 जनावरं। पोलिसांनी 3 लोकांविरोधात गुन्हा केला दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी। मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा। पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। 11 जून पर्यंत हवामान खात्याकडून पालघरसाठी येलो अलर्ट। रक्षा खडसेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष। मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून लाडू वाटून जल्लोष। मराठवाड्यात जोरदार पावसाला सुरुवात। मराठवाड्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पेरणीला आणि लागवडीला सुरुवात। पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग। सखल भागांसह रस्त्यांवर पाणीच पाणी। महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल। कोकण रेल्वे मार्गावरील 3 जलद एक्सप्रेस 7 जुलैपर्यंत दादरपर्यंतच धावणार। सीएसएमटी स्थानकावरील इंटरलॉकिंगच्या कामामुळे एक्सप्रेस दादरपर्यंतच धावणार। शपथविधी आधी राजघाटवर जाऊन मोदींनी महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचं घेतलं दर्शन। तर संध्याकाळी 7:15 वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।